मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली तर ती जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित पद्धतीने आहे. म्हणून ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आता हर्षवर्धन सकपाळनी फिरत असताना थोडा आजूबाजूला बघून काळजी घ्यावी. धन्यवाद. देखिए, ये जो कांग्रेस का जो महाराष्ट्र का प्रेसिडेंट है हर्षवर्धन सकपाळ, इसकी कोई औकात नहीं है देश के पंतप्रधान के बारे में. जिस तरीके की भाषा उसने इस्तेमाल की, इसलिए तो मैं कांग्रेस को हमेशा पाकिस्तान का एजेंट बुलाता हूं. राहुल गांधी ये खुद एक पाकिस्तान का एजेंट है और उसके ये सारे उसके चेले हैं. जिस तरीके से पाकिस्तान को हमारे मोदी जी को गाली देना अच्छा लगता है, उसी तरह ये हर्षवर्धन सकपाळ जैसे नीच आदमी हमारे देश के पंतप्रधान के बारे में इतनी गंदी भाषा इस्तेमाल करता है ताकि उसके पाकिस्तान में बैठे हुए अब्बाओं को वो खुश कर सके, इसलिए ये भाषा वो इस्तेमाल करता है. देश के पंतप्रधान के बारे में और हमारे मुख्यमंत्री के बारे में अगर वो जबान संभाल के अगर बात करने की उसमें हिम्मत नहीं, उसकी औकात नहीं है, तो वो जबान हाथ में देने की तैयारी ये भारतीय जनता पक्ष के हर एक कार्यकर्ते की है. भाजी आरोप शेट्टी यांनी आपल्यावर टीका केली आहे. राणे साहेब, नितेश राणे यांच्याकडून हर्षवर्धन सकपाळ यांचा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर निशाणा साधलाय नितेश राणे यांनी. नुकताच त्यांनी हा माध्यमांशी संवाद साधला आणि त्या दरम्यान त्यांनी हर्षवर्धन सकपाळ यांचा एकेरी उल्लेख केलाय.